नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कंबाईन परीक्षेच्या अनुषंगाने काही पुन्हा प्रश्न आपण चर्चेमध्ये आपण घेतलेले आहेत. काल एक व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे. आयोगाने एका घेतलेल्या परीक्षेमधील प्रश्न आपण डिस्कस केले होते आणि काही एक्सपेक्टेड प्रश्न आज मी आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी चर्चा करायला घेतलेले आहेत. चला तर मग आपण या प्रश्नांवर थोडासा प्रकाश टाकू. बघा, पहिला प्रश्न हा कामकाढ वेग याच्यावरचा आहे आणि या प्रश्नांना सॉल्व्ह करत असताना बघा एक वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीला तुम्ही बघा, तुम्हाला ती समजते का आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण ती सर्वात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर कमी वेळात हा प्रश्न सॉल्व्ह होईल. राणी आणि आद्या स्वतंत्रपणे काम अनुक्रमे 12 व 16 दिवसात पूर्ण करतात. हा दिवसच आहे, इथं तास नाही, इथं दिवसच आहे. तर त्या एका दिवसाच्या कालावधीत आळीपाळीने काम केलं आणि राणीने जर प्रथम काम सुरू केलं तर काम किती दिवसात पूर्ण होईल असं आपल्याला विचारलंय. तर आपण पहिल्यांदा काय करू बघा, राणी आणि आद्या यांचं एका दिवसामध्ये ते किती काम करू शकतात त्यांची क्षमता आपण काढू. ती क्षमता काढण्यासाठी काय केलं जातं बघा, हे जे दिवस तुम्हाला दिलेले आहेत या दिवसांचा लसावी आपण काढू. या दिवसांचा लसावी जर काढला तर तो येतो 48. म्हणजे आपण असं मानू की त्यांना 48 युनिटचं काम दिलं होतं. मग 48 युनिटचं काम जर राणी 12 दिवसात पूर्ण करते तर तिने एका दिवसामध्ये 12×4 = 48 युनिट बनवले असतील आणि आद्याने 3 युनिट त्या ठिकाणी बनवले असतील. आता त्यांनी काम आळीपाळीने करतात आणि काम कोणी सुरू केलंय? राणीने सुरू केलंय. म्हणजे पहिल्या दिवशी फर्स्ट डेला कामावर आलेली व्यक्ती कोण असेल? राणी असेल. राणी आली पहिल्या दिवशी आणि राणीने 4 युनिट काम करून पुरती चालली गेली. दुसऱ्या दिवशी कोण येणार आहे? सेकंड डेला आद्या कामावर येणार आहे आणि आद्या किती युनिट करेल? तिच्या क्षमते पूर्ण काम करण्याची क्षमता एका दिवसात ती 3 युनिट करते आणि असं हे चक्र चालू राहील. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 2 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी 7 युनिटचं काम पूर्ण केलं 2 दिवसांमध्ये. ओके, आता मी थोडं आपल्याला पूर्ण काम किती करायचं? 48. 7चा एक्झॅक्ट मल्टिपल तुमचा हा 48 नाहीये, पण 7 जर 49 केलं बघा, 7 × 7 7 49 आणि इथं जर बे 14 म्हणजे 14 दिवसाच्या खूप जवळचं तुमचं उत्तर असायला पाहिजे. 14 दिवसांच्या खूप जवळचं उत्तर मी 14.203 ला 13.203 ला जाईल. मी 13.103 पण हा 14च्या जवळ आहे, पण तो इतक्या जवळ नाहीये. म्हणजे हा मोठा आहे. 13.203 हा मोठा आहे कोणापेक्षा? 13.103 पेक्षा. अशा प्रकारे तुम्ही एस्टिमेट करू शकतात उत्तर. परंतु जर तुम्हाला म्हटलं की सर तुम्ही पूर्ण उत्तर सांगा, एस्टिमेट करायचं आम्हाला नाही जमलं, तर आपण काय करू शकतो बघा. मी आता 7चा एक्झॅक्ट गुणक नाहीये हा 48, तर मी याचा 6वा जर गुणक घेतला तर 7 × 42 आणि इकडे मी 6 ने गुणतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 12 दिवसामध्ये त्यांनी 42 युनिट बनवले असतील. हे तर तुम्हाला समजलं असेल. 13व्या दिवशी कोण कामावर येईल? 13वा दिवस उगवला. 13व्या दिवशी राणी कामावर आली, तिने 4 युनिट केले, म्हणजे 46 युनिट कंप्लीट होऊन गेले. आता 14व्या दिवशी कोण कामावर येणार आहे? आद्या कामावर येणार आहे आणि आद्या कामावर जर आली तर तिच्यासाठी 3 युनिट लागतात, पण आता काम 2च युनिटचं बाकी आहे, कारण 46 युनिट होऊन गेलेत आणि 2च युनिट उरलेत. तर 2 युनिट उरलेत आणि आद्याची क्षमता 3 युनिट करण्याची आहे. म्हणजे 14व्या दिवसाचा फक्त 2/3 एवढाच भाग युटिलाइज होईल. म्हणजे 13 पूर्ण दिवस आणि 2/3 जे उत्तर मी मगाशी एस्टिमेशन मेथडने काढलं होतं. तर अशा प्रकारे हा खूप चांगला प्रश्न आहे. थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त आहे, पण डिफिकल्टी लेवल जास्त आहे म्हणून आपण तो प्रश्न सोडू नका. तुम्ही वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलवर काम करा, कारण की आपल्याला सांगता येत नाही आपल्यासाठी कोणती डिफिकल्टी लेवल त्या ठिकाणी येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, हा संक्षिप्त रूप देण्याचा आहे. मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, तुम्ही वर्ग घन पाठ करून ठेवा. पुढे जाऊन काही संख्यांचे चौथं मूळ देखील पाठ केलं तर तुम्हाला फायदाच होणार आहे. 6859चं घनमूळ आहे, म्हणजे हा 19चा घन आहे आणि 1296चं चौथं मूळ हा 6चा चौथा घात आहे. तर तुम्ही जर याचं संक्षिप्त रूप जर दिलं, सॉरी इथं 57 आहे आणि इथं 42 आहे, तर तुम्हाला दिसतंय बघा 19×57 आणि हा 57 कॅन्सल होऊन जाईल. 6 × 1 = 6, sin 7 = 42. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल.
पुढचा प्रश्न बघा, पी क्यू आर या 3 मित्रांमध्ये काही रक्कम 5 3 4 या प्रमाणात वाटली गेली. म्हणजे बघा, पी ला 5 भाग भेटतायत, क्यू ला 3 भाग भेटतायत आणि आर ला 4 भाग भेटतायत. पी ला आर पेक्षा 1500 रुपये जास्त भेटले. गुणोत्तराकडे बघितलं तर पी ला 1 भाग जास्त भेटतोय. मग आपण खूप कॉन्फिडेंटली सांगू शकतो की गुणोत्तरातल्या एका भागाचं किंमत ही 1500 रुपये. दॅट्स इट, प्रॉब्लेम सॉल्व. आपल्याला क्यू चा भाग विचारलाय आणि क्यू ला 3 भाग भेटतायत, तर एका भागाची किंमत जर 1500 रुपये असेल तर 3 भागांची किंमत ही 4500 रुपये असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. आय होप की तुम्हाला समजते. प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. आणि मी तुम्हाला असं विनंती करेल की प्रश्न डिस्प्ले झाल्यानंतर तो पॉज करा व्हिडिओ आणि तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही तयारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि मग नंतर मी जी पद्धत तुम्हाला देतोय ती पद्धत आणि तुमची पद्धत याच्यामध्ये काय फरक आहे, कुठे वेळ जास्त लागतोय, अचूकता कुठे आहे, असा तुलनात्मक अभ्यास तुम्ही करा. पुढचा प्रश्न बघा, हा वैवारीवरचा आहे, थोडासा लांबलचक आहे बघा, 3-4 ओळींचा प्रश्न आहे, पण घाबरून जाऊ नका त्याच्याने. प्रश्न वाचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर सॉल्व्ह करा. बघा, अनिल आणि बीना हे मित्र आहेत आणि त्यांच्या वयातील फरक हा 5 वर्षाचा आहे. अनिलचे वडील दिनेश हे अनिलपेक्षा तिप्पट वयाचे आहेत. अनिलचे वडील दिनेश, आपण त्याला डी ने रिप्रेझेंट करू, हे अनिलपेक्षा तिप्पट वयाचे आहेत, म्हणजे डी बरोबर 3A असं आपण लिहू शकतो. बीना तिची बहीण चारूच्या वयाच्या दुप्पट आहे. बीनाचा बी लिहू आपण, चारूच्या दुप्पट वयाची म्हणजे 2C आपण या ठिकाणी लिहू. दिनेश आणि चारू यांच्या वयातील फरक किती आहे? 45 वर्षांचा आहे. म्हणजे बघा, दिनेश वजा चारू यांच्या वयातला फरक हा 45 वर्षाचा. जे जे दिलेलं आहे ते मी लिहून घेतो इथं बघा. जर बीना अनिलपेक्षा मोठी असेल, बीना मोठी आहे आणि आपल्याला सुरुवातीला दिलं होतं त्यांच्या वयातला फरक 5 आहे, मग मी बीनाला पहिल्यांदा लिहितो, बीना वजा अनिल बरोबर 5 वर्ष. आता हे समीकरण मला जर सोडवायचे असतील तर मला त्याला सारख्या समीकरणांमध्ये व्हेरिएबल्स मध्ये आणावं लागतं. आता मी बघा या समीकरणाचा बदल कसा करतो. यामध्ये डी ची किंमत मी 3A टाकतो, ओके, आणि सी ची किंमत मी टाकतो बी भागिला 2. आय होप तुम्हाला समजलं असेल. सी हा इथं 2 गुणाकार आहे तर 2 इकडे भागाकारात जाईल, बरोबर 45. आता याचं संक्षिप्त रूप देतो, 2 गुणून टाका समीकरणाच्या दोघं बाजूला, तर 6A वजा बी बरोबर 90. आता हे समीकरण मी उचलतोय बघा, हे समीकरण मी उचलतो, बी वजा ए आणि 5 या दोघं समीकरणांची मी बेरीज करतो. आता बेरीज केली तर काय बघा, वजा बी धन बी कॅन्सल, 6A वजा ए म्हणजे 5A, 5A बरोबर 95. आपण बेरीज करतोय पण इथं बेरजेचं इथं एक धनचिन्ह एक ऋणचिन्ह आहे म्हणून वजा बाकी होईल. 5A बरोबर 95, तर ए बरोबर 95 भागिला 5 म्हणजे किती? 19. म्हणजेच याचाच अर्थ अनिलचं वय तुम्हाला भेटून गेलं 19 वर्ष. अनिलचं वय 19 वर्ष भेटलं तर दिनेशचं वय हे 57 वर्ष येणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की त्यांचं वय त्याच्या तिप्पट आहे, अनिलच्या वयाच्या तिप्पट आहे. बीना आणि अनिल यांच्या वयातला फरक 5 वर्ष आहे, तर बीनाचं वय 24 वर्ष यायला पाहिजे, आणि जर बीनाचं 24 असेल तर चारूचं वय हे 12 वर्ष यायला पाहिजे, कारण की चारूचं वय म्हणजे बीनाचं वय चारूच्या वयाच्या दुप्पट आहे, तर चारूचं वय त्या ठिकाणी तुमचं 12 आलं. आपल्याला विचारलं काय होतं बघा, की दिनेश आणि चारू यांच्या वयांची बेरीज आपल्याला विचारली होती. 57 अधिक 12 59 तुमचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. खूप चांगला प्रश्न होता बघा, तरी सुद्धा तुम्ही तो थोडासा वेळ घेऊन त्याला अशा पद्धतीने डील करू शकतात. पुढचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे आणि तो नफा तोटावरचा आहे. बघा प्रश्न वाचू आपण, करण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण. एक माणूस एकूण 15 रुपयाला 10 एक सारख्या वस्तू खरेदी करतो. म्हणजे 10 वस्तू जर त्याने 15 रुपयाला खरेदी केल्या आहेत तर एका वस्तूची खरेदी किंमत तुम्ही काढून टाका. चला, एका वस्तूची खरेदी किंमत तोंडी तुम्हाला काढता येईल, ती येणार 1.5, आणि ती प्रत्येक वस्तू त्याने विकली आहे 1.7 रुपयाला. 1.7 रुपयाला त्याला विकलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतोय की विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केली तर 0.2 चा नफा तुम्हाला होणार आहे. आणि शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो, तर शेकडा नफा बरोबर 0.2 भागिला 1.5 गुणिला 100. त्याला संक्षिप्त रूप देऊ, दशांश स्थळ दोघं ठिकाणी तो कॅन्सल होऊन जातील, 2/15 गुणिला 100. ओके, 5 त्रिक 15, 20 पंचे 100,
शेवटी तुमचं 40/3 एवढे टक्के येणार आहे. जवळपास जर तुम्ही किंमत बघितली तर 13 पॉईंट समथिंग उत्तर यायला पाहिजे, कारण 13-39 होतात. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. आणि जवळपास आपल्याला पर्यायांकडे बघितलं तर 13 ने सुरू होणारा एकच पर्याय, म्हणून तुम्ही खूप जास्त पूर्ण उत्तर शोधण्यामध्ये आपला अमूल्य वेळ त्या ठिकाणी वाया घालवू नका. कारण बघा, आपला वेळ फार महत्वाचा आहे. जितकं वेळ तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला तेवढा वेळ तुम्हाला पुढच्या प्रश्नांसाठी मिळणार आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही करा. आताच प्रजासत्ताक दिवस आपण मनवला बघा. प्रजासत्ताक दिनानिमित्त किरकोळ दुकानदाराने एक योजना केली आणि जिथं ग्राहकाला 26% सूट दिली. आता बघा, सूट नेहमी ही छापील किमतीवर दिली जाते. सूट नेहमी ही छापील किमतीवर दिली जाते. म्हणजे छापील किंमत जर 100 रुपये असेल तर तो सूट देतोय तुम्हाला 26 रुपयाची सूट देतोय. मनीषने 2050 रुपये किमतीच्या 2050 रुपये किमतीची वस्तू जर आणली तर त्याने किती पैसे त्याने सूट मध्ये वाचवले असं आपल्याला विचारलं. तिरकस गुणाकार करा. 2050 गुणिला 26 भागिला 100. संक्षिप्त रूप देऊया. 00 कॅन्सल. 5 ने भाग द्या. 5 दुने 10, 5 चोक 20, 1 पुन्हा इथं भाग जाईल 13चा. तर 41 गुणिला 13 हे तुमचं उत्तर येणार आहे. गुणाकार पूर्ण करत बसू नका. या गुणाकाराचा एकक स्थानचा अंक 3 असणाऱ्या पर्यायांकडे बघा. एकच पर्यायाचा एकक स्थानचा अंक 3 आहे, तेच तुमचं उत्तराचा पर्याय असायला पाहिजे. इतकी समय सूचकता जर तुम्ही ठेवली, लक्षात घ्या, मी जे सांगतो त्याच्यावर भर द्या. इतकी समय सूचकता जर तुम्ही ठेवली तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला खूप सारा वेळ इतर प्रश्न करण्यासाठी उरतोय. तशी योजना ऑलरेडी परीक्षेमध्ये केलेली आहे, पण काही विद्यार्थ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं, काही विद्यार्थ्यांचं नसतं. पुढचा प्रश्न हा नातेसंबंधांवरचा बघा. यू हा एन चा पिता आहे, तर ट्री डायग्राम आपण काढू. पिता आहे म्हणजे तो पुरुष आहे, आपण बॉक्समध्ये टाकू त्यांना. एन चा पिता आहे. एन ही बहीण आहे. कोणाची बहीण आहे? महिला आहे. बहीण आहे म्हणजे महिला आहे. टी ची बहीण आहे. टी ही पत्नी आहे. कोणाची पत्नी? पत्नी म्हणजे महिला आहे. मग पत्नी आहे. कोणाची पत्नी? आय ची पत्नी, म्हणजे आय हा पुरुष असायला पाहिजे. आणि आय हा एल चा मुलगा आहे. ओके, बघा, पती पत्नी दाखवण्यासाठी आपण असं डबल पॅरलल लाईन आपण दाखवतो. पुरुष दाखवण्यासाठी आपण बॉक्स दाखवतो. तर यू चा एल शी संबंध काय? यू चा एल शी संबंध काय? आता यू काय बघा, यू एल चा मुलगा आय आणि आय ची पत्नी टी आणि टी चे वडील यू, म्हणजे आपण असं म्हणू शकतो मुलाच्या पत्नीचे वडील. यू चा एल शी संबंध काय? ओके, यू चा मुलाच्या पत्नीचे वडील असं तुमचं येणार आहे. एल चा यू शी संबंध काय? तर उत्तर बदललं असतं. मुलीच्या पतीचे आई किंवा बाबा, किंवा वी डोंट नो, आपल्याला याच्यामध्ये माहित नाही की एल हा वडील आहे, महिला आहे का पुरुष आहे. त्याचं जेंडर पार्ट दिलेलं नाही आहे, पण त्याचं जेंडर पार्ट आपल्याला इथं आवश्यक नव्हतं. पुढचा प्रश्न हा संख्या मालेवरचा आहे बघा. संख्या मालेवरचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला बऱ्याच प्रकारचे लॉजिक तपासून बघावे लागतात. तर या ठिकाणी बघा, 9 नंतर संख्या कमी झाली, पुन्हा वाढली आहे, म्हणजे नक्की काहीतरी गुणाकारामध्ये अर्धा त्या ठिकाणी केलं असेल. बघा, 9चा अर्धा जर मी केलं म्हणजे 0.5 ने गुणलं तर 4.5 येतं, आणि त्याच्यामध्ये पुन्हा 0.5 मी ऍड करून टाकतो, तुमचं उत्तर 5 येईल. 5 मध्ये मग मी 1 जर मिळवला, हा गुणाकार मी 0.5 ने वाढवते. 5 1 5, ज्या संख्येने गुणाकार केला तीच संख्या मिळवली आहे. आता 6 ला मी 1.5 ने गुणणार आहे. 6 गुणिला 1.5 म्हणजे 9. 1.5 ने गुणलो तर तेवढेच ऍड केले मित्रांनो, ते 10.5 होतात. आता तुम्ही सांगा बरं, 10.5 ला कितीने गुणाकार करते जाणार आहे? यस, 2 ने. 10.5 ला 2 ने गुणलं तर 21 असेल. 21 अधिक 2 23, म्हणजे इथपर्यंत तुम्ही बरोबर आले. आता 23 ला तुम्हाला 2.5 ने गुणावं लागणार आहे. 23 ला 2.5 ने गुणा. 25 चा पाडा 5 असेल तर 25 त्रिक 75, हच्च्याला 7, 25 दुने 50 आणि 7 57, 1 दशांश स्थळ आहे. पुन्हा त्याच्यामध्ये ज्याच्याने गुणतायत तोच मिळवून टाका. तुमचं उत्तर 60 येणार आहे, जो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. संख्या माल्यावरची अशी डिफिकल्टी लेवल आजकाल विचारली जाते. पुढचा प्रश्न आपल्याला दिला, हा 90 या ठिकाणी कन्सिडर करू नका. प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करा आणि तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा, या ठिकाणी हा नंबर 5 ने वाढला आहे, नंतरचा नंबर 10 ने वाढला, त्याच्यानंतर नंबर 15 ने वाढला, नंतर नंबर 20 ने वाढला. तर आता नंतरची वाढी 25 ची असायला पाहिजे. 75 अधिक 25 म्हणजे किती होतात? 100. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ओके,
पुढचा प्रश्न बघा, हा खूप सुंदर प्रश्न आहे. कूट प्रश्न आपण त्याला असं म्हणतो. पी क्यू आर एस टी यू व्ही हे प्रत्येकी आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी सोमवार परीक्षा आहे. सोमवारी सुरू होते आणि रविवारी ती संपते. तर आपण काय करू, या ठिकाणी 7 वार आहेत, त्यांची नावं लिहून टाकू. सोमवार, मंगळवार, बुधवार, नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आता ज्या गोष्टी पूर्णपणे सत्य आहेत त्या आपण जशाच तशा लिहून टाकू. बघा, क्यूची परीक्षा शनिवारी होते, म्हणजे शनिवारचा रकाना भरलाय. पुढे काय म्हणतो, एस आणि क्यूच्या दरम्यान 2 जणांची परीक्षा होते, म्हणजे नक्की एस ची परीक्षा ही बुधवारी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 जणांची, फक्त 2 जणांची, फक्त हा शब्द महत्वाचा आहे. आर ची परीक्षा एसच्या आधी 2 दिवस आहे, परंतु पी नंतर, म्हणजे मग नंतर पी नंतर, म्हणजे पी पहिल्यांदा असायला पाहिजे, त्याच्यानंतर आर. यू ची परीक्षा टी नंतर लगेच असते. यू ची परीक्षा टी नंतर, म्हणजे टी इथं असेल तर इथं यू असेल, तर ही जागा आता व्ही लाच उरणार आहे. आणि आपल्याला तेच विचारलं होतं, व्ही ची परीक्षा कोणत्या दिवशी होते? व्ही ची परीक्षा ही रविवारी होते. खूप सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न आयोगाच्या परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि आपल्याला योग्य मेथड माहिती नसेल तर आपली खूप तारंबळ ऐन वेळेस त्या ठिकाणी होते. चला, पुढचा प्रश्न हा नातेसंबंधांवरचा आहे. आता बघा, हा कोडेड ब्लड रिलेशन म्हणतात याला. चिन्ह दिलेले आहेत. आता ही इन्फॉर्मेशन वाचण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका, डायरेक्ट याच्यावर जा. बघा, यू प्लस व्ही, याचा अर्थ काय होतो? यू प्लस व्ही म्हणजे काय? यू ही आई आहे, कोणाची? व्ही ची. नाव व्ही भागीला डब्ल्यू म्हणजे काय? व्ही हा पिता आहे, कोणाचा? डब्ल्यूचा. व्हेरी गुड. नाव डब्ल्यू वजा वाय म्हणजे डब्ल्यू हा भाऊ आहे, कोणाचा भाऊ आहे? वायचा भाऊ आहे. नाव वाय गुणिला झेड म्हणजे वाय ही पत्नी आहे, कोणाची? झेडची, म्हणजे झेड पुरुष असायला पाहिजे. या ठिकाणी अशी डायग्राम तुम्ही काढली. आपल्याला काय विचारलंय? यूचा झेडशी संबंध काय? यूचा झेडशी संबंध, झेडची पत्नी वाय आणि त्या वायचे वडील वायचे वडील व्ही आणि व्हीची आई, म्हणजे पत्नीच्या वडिलांची आई. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 आहे. आता हे सिम्बॉल किती महत्वाचे आहेत बघा. यूला जर आपण सर्कल दिलं नसतं तर आपल्याला आई आहे, वडील आहे हे सांगता आलं नसतं व्यवस्थित. म्हणून ट्री डायग्राम काढणं खूप महत्वाचं आहे. ट्री डायग्राम जर तुम्हाला काढता आली तर या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सहज देता येतात, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. आता हा तशाच प्रकारचा प्रश्न पण इथं तुम्हाला इंग्रजी अक्षरांच्या ऐवजी 4, 3, 2 अंक देऊन टाकलेत. तुम्हाला संभ्रमात टाकलं गेलंय. इथं बेरीज वजाबाकी करत बसू नका. आता या इन्फॉर्मेशनला यूज करू आपण. बघा, 4 अधिक 3 म्हणजे काय? बेरजेचं सिम्बॉल इथे आहे बघा, म्हणजे 4 ही आई आहे, कोणाची? तीनाची. 3 भागीला 2 याचा अर्थ काय होतो? 3 हा पिता आहे, कोणाचा? 2चा. 2 भागीला 1 म्हणजे 2 हा पिता आहे, कोणाचा? 1चा. नाव 1 वजा 5 म्हणजे 1 हा भाऊ आहे, कोणाचा? 5चा. आपल्याला काय विचारलंय? 4चा 2शी संबंध काय? 4 काय? वडिलांची आई. तुमचं उत्तर येणार आहे. बघा, वडिलांचे वडील पण दिलेलं आहे, पण आपण इथं सर्कल करून ठेवलाय, म्हणजे तो सर्कल महिलेसाठी आहे, म्हणजे वडिलांची आई. तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. बघा, हा फार वेगळा आहे. बघा, अंकांमध्ये तुम्हाला नातेसंबंध शोधायचा आहे, हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. ओके, चला. काल देखील आपण या पद्धतीचे फासाच्या वेगवेगळ्या बाजूंवर आपल्याला अक्षर दिले होते, अंक दिले होते, आणि आपण विरुद्ध पृष्ठभागांवरचे अंक आणि अक्षर शोधले होते. तशाच प्रकारचा प्रश्न आहे. पी क्यू एस टी यू व्ही हे 6 अक्षर दिलेले आहेत, फासाच्या 2 स्थिती दिल्या आहेत. आता बघा, मी तुम्हाला काल बोललो होतो, इथं ही टी ची पोझिशन अगदी सारखी आहे, कॉमन आहे तो, आणि पोझिशन पण सारखी, म्हणजे हा उजवीकडे, हा पण उजवीकडे. मग या केसमध्ये व्हीच्या विरुद्ध पृष्ठभागावर एस असणार आहे आणि क्यूच्या विरुद्ध पृष्ठभागावर यू असेल, तर टीच्या विरुद्ध पृष्ठभागावर पीच असला पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. काही सेकंदात सॉल्व्ह कराल बघा विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न. पुढचा पण प्रश्न तशाच प्रकारचा मला तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे. तुमचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. पुन्हा या ठिकाणी पासाच्या 2 स्थिती दिलेल्या आहेत, TOBLYV असं तुम्हाला 6 अक्षर आहेत. तर इथं बघा, वाय ची स्थिती पुन्हा सारखी आहे, मग ओ च्या विरुद्ध बाजूला एल असेल, आणि आपल्याला तेच विचारलंय, एल च्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे? ओ असणार आहे.
पुढचा प्रश्न हा बैठक व्यवस्थेवरचा आहे. वर्तुळाकार बैठक व्यवस्था आणि किती व्यक्ती आहेत? 6 व्यक्ती आहेत. मग काय करू आपण? एक वर्तुळ काढून घ्या. वर्तुळ काढून या ठिकाणी 6 पोझिशन्स आपण त्या ठिकाणी देऊ. 6 पोझिशन्स देऊन या सर्वांचे तोंड मध्यभागी आहेत. सर्वांचे तोंड मध्यभागी विद्यार्थी मित्रांनो. आणि जेव्हा तोंड मध्यभागी असतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी दिशा असते ही डावी दिशा असणार आहे. ही दिशा डावी असणार आहे आणि ही जी दिशा असेल ती उजवी दिशा असणार आहे. ओके, चला मग आपण करू. बघा, पी हा टीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पी हा कोणाच्या? टीच्या, म्हणजे टी इथं ठेवला पहिला, दुसरा, हा पी इथं. नंतर एस, नंतर काय म्हणतो? एस हा क्यूच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. बरं, ठीक आहे. क्यू हा पीचा शेजारी नाही. बघा, क्यू हा पीचा शेजारी नाही म्हणजे क्यू साठी ही जागा चालत नाही. मग क्यू जर मी इथं ठेवला, बघा, क्यू जर मी इथं ठेवला, एस हा क्यूच्या उजवीकडे तिसरा, उजवीकडे म्हणजे ह्या बाजूला पहिला, दुसरा, तिसरा, ही जागा तुमची पी ने पकडलेली आहे. तर क्यू इथे येणार नाही, क्यूची जागा हीच असेल. याच्या उजवीकडे तिसरा, पहिला, दुसरा, तिसरा, दिस मस्ट बी एस. नाव ओ हा एसच्या उजवीकडे दुसरा, एस तुम्ही ठेवलाय, एसच्या उजवीकडची बाजू ही ओ, ही दुसरी, इथं या ठिकाणी ओ, आणि या ठिकाणी एकच व्यक्ती उरलाय तो म्हणजे आर. आपल्याला काय विचारलं बघा, आरच्या बाबतीत ओ चे स्थान काय? ओ चे स्थान, ओ चे स्थान, ओ चे स्थान आरच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. बैठक व्यवस्थेवरचा हा सुंदर प्रश्न या ठिकाणी आपण बघितला. पुढचा प्रश्न हा तर्क आणि अनुमानावरचा आहे. बघा, तर्क आणि अनुमानवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपण वेन डायग्राम काढतो. चला मग माझ्यासोबत वेन डायग्राम काढा. सर्व मेंढ्या गायी आहेत. सर्व मेंढ्या गायी असतील तर मेंढ्यांचं वर्तुळ हे पूर्णपणे गायींच्या वर्तुळामध्ये येणार आहे. नंतर काही गायी घोडे आहेत तर गायी आणि घोडे यांचं वर्तुळ ओव्हरलॅप असेल. का सर्व घोडे काय कोल्हाड आहेत म्हणजे घोड्यांचं वर्तुळ पूर्णपणे कोल्हाडमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची आकृती तुमची देखील आली असेल. आता चेक करा बघा, काही कोल्हाड गायी आहेत का? आहेत ना. बघा, कोल्हाड आणि गायींचा वर्तुळ इथं ओव्हरलॅप होतो म्हणजे पहिलं सत्य आहे. काही घोडे मेंढ्या आहेत, घोडे आणि मेंढ्या यांच्यामध्ये मला ओव्हरलॅपिंग दिसत नाहीये म्हणजे हे सत्य नाही. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. निष्कर्ष 1 सत्य आहे. आय होप की तुमचं पण उत्तर ते आलेलं आहे. तर्क आणि अनुमानवरचा अजून एक प्रश्न या ठिकाणी आपण करायला घेऊयात. चला माझ्यासोबत आकृती काढा. सर्व पाने डायरी आहेत म्हणजे पानांचा वर्तुळ हा पूर्णपणे डायरीमध्ये सामावला जाणार आहे. नंतर काही डायरी पुस्तके आहेत, सो डायरी आणि पुस्तके ओव्हरलॅप असतील. आणि सर्व पुस्तके हे नोटबुक आहेत, सर्व पुस्तके नोटबुक आहेत. आता बघा, हे सर्व विधानं सकारात्मक आहेत, सकारात्मक आहेत. आणि ज्यावेळेस सर्व विधानं सकारात्मक असतील त्यावेळेस नकारात्मक निष्कर्ष सत्य होत नाही. पहिला निष्कर्ष कोणत्याही परिस्थितीत सत्य होणार नाही, लक्षात घ्या. दुसरं काय? सर्व पाने काय? नोटबुक आहेत. आता पानं हे पूर्णपणे नोटबुक मध्ये सामावले आहेत का? नाही. तर हे पण गेला, म्हणजे पहिला नाही तर हा पर्याय गेला, हा पण गेला, हा पण गेला. तर तुमचं उत्तर येणार आहे तिसरं. सर्व डायरी नोटबुक असण्याची शक्यता आहे. कारण बघा, एक आकृती मी अशी काढू शकतो. ही पाने, ही डायरीचा वर्तुळ, नंतर हा पुस्तकांचा वर्तुळ आणि नोटबुकचा वर्तुळ मी हा एवढा काढू शकतो. दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटी. ऑर याला म्हणून आपण ऑर वाली डायग्राम आपल्याला याला म्हणू. तर याचा पर्याय क्रमांक 3 खूप चांगला आहे. बघा, हा थोडासा वेगळा आहे, चांगला आहे. सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आलाय बघा. WISK याला कसं लिहिलं जातंय? DRHP. नंतर LENT याला लिहिलं जातंय OVMG. आता यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं संकेतन आहे? बघा, या विरुद्ध मित्रांच्या जोड्या आहेत. विरुद्ध मित्रांच्या जोड्या म्हणजे यांच्या क्रमांकांची टोटल ही नेहमी 27 येते. तुम्ही चेक करून घ्या. आणि त्याला विरुद्ध मित्रांच्या जोड्या म्हणतात. आणि मी याच्यासाठी तुम्हाला अनेक कीवर्ड सांगितलेत माझ्या लेक्चर्समध्ये. डोर अँड विंडोज, इंडियन रेल्वे, ओके, हायस्कूल, खेमचंद्र पाटील, LO लव, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, नरेंद्र मोदी, ओके, गुड थॉट्स. तर त्याचप्रमाणे बँग याचे विरुद्ध मित्र काय? बी चा विरुद्ध मित्र वाय, बाय बाय. ए चा विरुद्ध मित्र झेड, एन चा विरुद्ध मित्र एम आणि जी चा विरुद्ध मित्र टी. तर तुमचं उत्तर YZMT असणार आहे, पर्याय क्रमांक 4. बऱ्याच अशा प्रकारचे शॉर्टकट डिस्कस केले जातात आणि माझा नेहमी तुम्हाला असा आग्रह असतो की तुम्ही अल्फाबेट आणि वर्ग आणि घन याच्यावर काम कराच करा. 3-4 प्रश्न तुमचे असेच सॉल्व्ह होतात. पुढचं सांकेतिक भाषा बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये ती दररोज बागकाम करते हे AKJBMP असं लिहिलं जातं.
आणि ती कुठं आहे हे MP, PT आणि KT असं लिहिलं जातं. तर ती या शब्दाचा कोड आपल्याला शोधायचा आहे. तर आता हे दोघं वाक्य जर मी बघितलंय तर ती हा शब्द कॉमन आहे आणि कुठला कोड कॉमन आहे? इथं पण MP आलेला आहे, इथं पण MP आलेला आहे. म्हणजे तीचा कोड हा MP असायला पाहिजे. या प्रकारच्या प्रश्न प्रकारांवर देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर याच्यावर देखील तुम्ही फोकस करा. पुढचा प्रश्न बघा, अल्फाबेट्स वरचा आहे पुन्हा. यांना क्रमांक देऊ. Nचा I चा क्रमांक 9 आहे, M चा क्रमांक 13 आहे, 4 ने वाढला. Q चा क्रमांक 17 आहे, 4 ने वाढला. पुन्हा U चा क्रमांक 21 आहे, 4 ने वाढला. 21 ला 4 ने वाढवा म्हणजे 25, 25 म्हणजे Y. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होणारच नाही. M चा नंबर 13 आहे विद्यार्थी मित्रांनो. P चा 16 आहे, 3 ने वाढला. S चा 19 आहे, 3 ने वाढला. V चा 22 आहे, 3 ने वाढवला म्हणजे 3 ने जर 22 ला वाढवला तर 25 येईल. पुन्हा Y तुमचं उत्तराची सुरुवात असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येत नाही. H चा क्रमांक 8 आहे, J चा 10 आहे, 2 ने वाढतोय. L चा पण 12, 2 ने वाढला. N चा 14, 2 ने वाढला. सो 16 म्हणजे इथं P यायला पाहिजे. तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक 1 असेल. म्हणून अक्षरांचे क्रमांक पाठ असणं फार महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न गणितीय क्रियेवरचा आहे. खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? आता या ठिकाणी तुम्हाला चिन्हांची अदलाबदल करावी लागेल हे जर बघायचं असेल तर बघा, इकडे 119 आपल्याला दिलेलं आहे. तर या समीकरणाचे 119 यायला पाहिजे चिन्हांची अदलाबदल केल्यानंतर. आता पहिला बघा, थोडंसं एस्टिमेट करा. इथं बेरजेच्या ठिकाणी गुणाकार आला नाही, इथं जर बेरीज आली तर हा गुणाकार मोठा होणार आहे, पुन्हा ही बेरीज पण मोठी होणार आहे. ओके, आणि इथं गुणाकाराच्या ठिकाणी बेरीज येईल. ओके, तर चेक करून बघू आपण. 247 भागिला 13 ओके गुणिला 16 अधिक 3 वजा 148. ओके, तर इथं भागाकार दिला तुम्ही, तर 13 1 13, 13 एक 11 उरतील, 13 117, 11 19 गुणिला 16 केला तर हा गुणाकार फारच मोठा होतो. तरी करून टाका. 19 14 9 144 7 14, 16 1 16 आणि 14 किती झाले? 30 अधिक 3 वजा 148. तो 307 वजा 148 जर तुम्ही केलं तर 7तून 8 गेले 9, कॅरी 1, शून्यातून 5 गेले 5 राहतात, पण इथं 119 आहेत म्हणजे हा पर्याय काम करत नाहीये. आपण दुसरा पर्याय वापरू. 247 भागिला 13 बेरजेच्या ठिकाणी वजाबाकी आणि वजाबाकीच्या ठिकाणी बेरीज असं आपल्याला त्या ठिकाणी आहे. तर करून टाका. हा भागाकार आत्ताच केला होता आपण 19. आता गुणाकार करा. वजा 48 आणि अधिक 48. वजा 48 अधिक 48 हे झाले 100 आणि 19 अधिक 100 119 होत आहेत. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं असायला पाहिजे. बोर्डमासचा रूल आपल्याला वापरायचाच आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, हा पाण्याची टाकी आणि नळ याच्यावरचा आहे. खूप चांगला प्रश्न आहे बघा. दोन पाईप अ आणि ब अनुक्रमे 10 मिनिटे आणि 20 मिनिटांमध्ये टाकी भरू शकतात आणि क पाईप 30 मिनिटांमध्ये ती टाकी रिकामी करतो. तर काय करू बघा आपण, अ ब क यांचा जो वेळ दिलाय, हे दोघं भरणारे पाईप आहे म्हणून मी धन लिहितो त्याच्यावर, आणि हा रिकामा करणारा म्हणून ऋण लिहितोय. हा 10 मिनिटांमध्ये भरतोय, हे मिनिटे या ठिकाणी मी लिहिले. हा 10 मिनिटात भरतोय, हा 20 मिनिटात भरतोय, हा 30 मिनिटात भरतोय. या तिघांचा मी लसावी काढून टाकला. टाकीला नाव दिलं 60 भाग, तिघांचा लसावी 60. मग एका मिनिटांमध्ये अनळाच्या मदतीने किती भाग भरले जातात? तर 6 भाग भरले जातात. 10 मिनिटांमध्ये तो 60 भाग भरतो, तर मग एका मिनिटात 6 भाग भरेल. ब हा 3 भाग भरेल, 20 त्रिक 60, आणि हा 2 भाग रिकामे करेल. इतकं पहिली स्टेप झाली. पुढे वाचू आपण बघा. सुरुवातीला तिन्ही नळ उघडले, तथापि टाकी भरण्याच्या 2 मिनिटं आधी क नळ बंद केला. म्हणजे शेवटचे 2 मिनिटं जर तुम्ही बघितले, शेवटचे 2 मिनिटांमध्ये फक्त अ आणि ब काम करत होता. अ आणि ब जर काम करत होता, शेवटचे 2 मिनिटं अ आणि ब जर काम करतात तर एका मिनिटामध्ये ते 9 भाग भरतात. एका मिनिटात 9 भाग, 3 आणि 6. मग 2 मिनिटात किती भरले असतील रे त्यांनी? 18 भाग भरले. किती भाग भरले? 18. चला, टाकी आपल्याला भरायची होती 60 भागांची, 18 भाग शेवटच्या 2 भागात भरले गेले. म्हणजे टाकीचे 42 भाग तिघं मिळून भरले असतील. अ ने पण, ब ने पण, आणि क आहे. क रिकामा करणार आहे. मग बघा, याचे दोघांचे 9 आणि याच्यातून 2 भाग रिकामे होतात, म्हणजे 7 भाग भरले जात आहेत. तिघं काम करतायत तर.
मग तिघं काम करत असताना 42 भाग भरायला 6 मिनिटाचा वेळ लागला असेल. 42 भागीला 7 म्हणजे किती? 6 मिनिटे. आपल्याला टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलंय. तर शेवटचे 2 मिनिटं आणि हे 6 मिनिटं, तुमचं पूर्ण उत्तर हे 8 मिनिटं असणार आहे. तुम्हाला संभ्रमात टाकण्यासाठी पहिला पर्याय 6 दिलाय, पण 6 अर्ध उत्तर आहे. टाकी पूर्ण भरायला तुम्हाला 8 मिनिटं लागणार आहे. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न हा सवलतीवरचा आहे, म्हणजे शेकडेवारीवरचा आहे. आता तुम्ही जर शेकडेवारीमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न सॉल्व्ह करा. पहिल्यांदा तुम्हाला 20% सूट दिली आहे, म्हणजे 5,000च्या 20%, 5,000च्या 10% होतो 500, 20% होईल 1,000. म्हणजे ही 5,000ची किंमत 1,000ने रिड्यूस करून ती 4,000 झाली. दुसरी सूट दिली गेली 15%. 15% म्हणजे होतो मित्रांनो 600. 4,000च्या 15% 600. म्हणजे ही वस्तू पुन्हा 600ने कमी करून 3400 वर आली. 3400च्या 10%, तिसरी सलग सूट दिली आहे 10%. 3400च्या 10% म्हणजे 340. 340 जर तुम्ही याच्यातून वजा करून टाकले तर शेवटची रक्कम तुमची 3,060 येणार आहे. म्हणजे तिला 3,060 ही तिची विक्री किंमत असायला पाहिजे. शेकडेवारीचा हा खूप सुंदर प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, सरासरीवरचा आहे. चांगला प्रश्न आहे बघा, वाचू आपण. थोडा लांबलचक प्रश्न आहे. 12 संख्यांची सरासरी 48 आहे. म्हणजे 12 संख्यांची एकूण काढण्यासाठी तुम्हाला 12 गुणिले 48 करावं लागेल. 12 8 96, 95, 12 चौक 48 आणि 9, 576 त्याची टोटल झाली. त्यामधल्या पहिल्या 5 ची सरासरी 225, म्हणजे पहिल्या 5 ची बेरीज 225 आणि नंतरच्या 4 ची बेरीज 52. म्हणजे 52 गुणिले 4 जर तुम्ही केले तर ते 208 येतील. तर बघा, हे 5 संख्या आणि ह्या 4 संख्या, म्हणजे या टोटल किती संख्या झाल्या? 9 संख्यांची ही टोटल झाली. 9 संख्यांची टोटल तुम्ही करा तर ही टोटल तुमची येणार आहे 433. म्हणजे बघा, 576 मधून हे 433 जर मी वजा केले तर त्या ठिकाणी 143 ही बेरीज कोणत्या कोणत्या संख्येची येणार आहे? 10वी संख्या, 11वी संख्या आणि 12वी संख्या. आणि या तिघ संख्यांच्या बाबतीत काही संबंध तुम्हाला दिलाय. 10वी संख्या ही 11व्या संख्येपेक्षा 10ने कमी आहे. 10वी संख्या कमी आहे आणि 12व्या संख्येपेक्षा 5ने जास्त आहे. 10वी संख्या 12व्या संख्येपेक्षा 5ने जास्त आहे, म्हणून 12वी संख्या आपण x मानून घेऊ. म्हणजे 10वी संख्या x अधिक 5 असेल. आता ही 10वी संख्या लहान आहे कोणापेक्षा? 11व्या संख्येपेक्षा. याचाच उलटा 11वी संख्या 10ने मोठी असेल याच्यापेक्षा. 10 मिळवले तर ही 11वी संख्या झाली. यांची तिघांची बेरीज 143 आहे. संक्षिप्त रूप द्या. x अधिक x किती झाले? 3x अधिक 15 आणि 5 20 बरोबर 143. हा 20 इकडे त्यांना वजा होईल तर 3x बरोबर 123. सो x बरोबर 41. ओके, म्हणजे 12वी संख्या तुमची आली 41. आपल्याला 11व्या आणि 12व्या संख्येची सरासरी विचारली आहे. ही जर 41 असेल तर ही x अधिक 15 आहे, म्हणजे ही 56 यायला पाहिजे. दोघांची सरासरी म्हणजे 56 अधिक 41 भागीला 2, हे 97 भागीला 2. 97 भागीला 2 म्हणजे 48.5 तुमचं या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण 24-25 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. आय होप की तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजला असेल. प्रश्न सोडवण्याची पद्धत समजून घ्या आणि त्यावर काम करा, कारण ती येणाऱ्या परीक्षेमध्ये तीच पद्धत आपल्याला कामी येणार आहे. ओके, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.